नमस्कार, मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी 10 मिनिटात तयार होणारी नाश्त्याची रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि झटपट होणारी आहे। अगदी कचोरीसारखी याची चव लागते। चला तर मग आपल्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी वाटाणा घेतलाय, त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आलं घेतलंय आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे पावडर आणि यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार झाल्यानंतर ते आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा घरचा काळा मसाला, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा आपल्याला ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तीळ टाकायचे आहेत। तीळ टाकल्यानंतर 2 चमचे तेल टाकायचे आहे। तेल टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी रवा टाकायचा आहे। रवा यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक 5 ते 7 मिनिटे यामध्ये भिजू द्यायचं आहे। यावर आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिटे हा रवा आपल्याला भिजू द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता रवा यामध्ये आता एकदम व्यवस्थित भिजला गेला आहे। आता यामध्ये आपल्याला मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतले ते टाकायचं आहे। पीठ आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं आहे। तुम्हाला जर त्यामध्ये वाटत असेल की आणखी लागेल तर तुम्ही ते टाकू शकता। हे पीठ आता यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। नेहमी आपण पोळ्यांसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला हा गोळा थोडासा घट्टसरच ठेवायचा आहे। पीठ थोडंसं घट्ट ठेवल्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात। पीठ एकदम मस्त मळून तयार आहे। या पिठाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि आता याला आपल्याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। मोठ्या पोळीच्या आकारात आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। या पुऱ्यांची चव एकदम कचोरीसारखी लागते आणि त्या अगदी झटपट होणाऱ्या आहेत। अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर आता मी इथे 1 ग्लास घेतलेला आहे आणि या ग्लासाने आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने या सगळ्या पुऱ्या आता आपल्याला करून घ्यायच्या आहेत। पुऱ्या छान करून तयार आहेत। आता मी इथे गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलं। या तेलामध्ये आपल्याला मध्यम आचेवर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता पुऱ्या मस्त तळल्या जात आहेत। छान गोल्डन कलर आला आहे पुऱ्यांना। आता ह्या पुऱ्या तळून तयार आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळायच्या आहेत। अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। झटपट रेसिपी आहे आणि चवीलाही खूप मस्त लागते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा।